मित्रांनो, आपण 10th स्टँडर्डचं सायन्स पार्ट 1चा जो बोर्ड पेपर जो आहे, सॉल्व्ह केलेला पेपर जो आहे, तो आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहोत मित्रांनो. तर खूप इम्पॉर्टंट हा व्हिडिओ आहे आणि हा जो क्वेश्चन पेपर आहे, ठीक आहे. आपण क्वेश्चन क्वेश्चन पेपर प्लस आन्सर की जे आहे, ठीक आहे, ते आपण या व्हिडिओमध्ये आपण डिस्कस करणार आहोत. ठीक आहे. तर हा क्वेश्चन पेपर लेटेस्ट आहे, ठीक आहे. म्हणजे मागील वर्षी जो आहे हा क्वेश्चन पेपर झालेला आहे, ठीक आहे. तर मॅक्झिमम जे आहेत परत परत तेच क्वेश्चन जे आहेत एक्झाममध्ये रिपीट होण्याचे चान्सेस जे आहेत हे जास्त असतात, ठीक आहे. तर तुम्हाला नेमकं यावरनं एक आलेख येऊन जाईल, समजून जाईल तुम्हाला आराखडा, की नेमकं आपल्याला बोर्डमध्ये आपल्याला कोणते पेपर या ठिकाणी क्वेश्चन जो आहे या ठिकाणी येऊ शकतात मित्रांनो. तर त्याला मग जास्त वेळ न करता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर बघा या ठिकाणी आपल्याला फर्स्ट क्वेश्चन दिला आहे, राईट द करेक्ट अल्टरनेटिव्ह. ऑप्शन क्वेश्चन नंबर 1 मधला ए आहे, ज्यामध्ये आपल्याला MCQ टाईप क्वेश्चन दिलेले आहेत, ठीक आहे. 1 क्वेश्चन आणि 4 काय असतील त्यामध्ये ऑप्शन असतील. तर हा फर्स्ट क्वेश्चन जो आहे हा कंपल्सरी राहतं, ठीक आहे. आणि इच क्वेश्चन हॅव 1 मार्क्स, ठीक आहे. तर फर्स्ट क्वेश्चन बघा, अ गोल्ड प्लेटेड ornaments आर द एक्झाम्पल ऑफ. जे काही गोल्ड प्लेटेड ओर्नामेंट्स जे काही आपण दागिने असतील त्याला आपण गोल्डची पॉलिश करतो, हे कशाचे एक्झाम्पल्स आहेत. ऑप्शन ए आहे आपल्याकडे दिलेलं बघा, 4 पर्याय त्या ठिकाणी दिलेले असेल, इलेक्ट्रोप्लेटिंग, अलॉईंग, ॲनोडायझिंग आणि गॅल्वनायझिंग, ठीक आहे. आता जे गोल्ड प्लेटिंग ऑर्नामेंट जे आहेत हे कशाचे एक्झाम्पल्स आहेत, तर या ऑप्शन आपल्याला याचा योग्य पर्याय असणार पर्याय क्रमांक 1 इलेक्ट्रोप्लेटिंग, ठीक आहे. काय असेल इलेक्ट्रोप्लेटिंग, हे त्याचं काय असेल योग्य पर्याय त्या ठिकाणी असणार आहे. ओके. ॲनोडायझिंग जे आहे हे ॲल्युमिनियमवरती ऑक्साईडची लेअर चढवलं जातं. ॲलॉय जो आहे हा एक हेट्रोजिनियस होमोजिनियस मिक्सचर आहे, ज्यामध्ये मेटल आणि नॉन मेटलचं मिक्सचर असेल, ठीक आहे. मेटल प्लस नॉन मेटलचं काय असेल मिक्सचर असेल, जे की रस्ट होत नाही, ऑक्सिडाईज होत नाही, ठीक आहे. ज्याला म्हणतो आपण ॲलॉय म्हणतो. ओके. आणि शेवटचा आहे गॅल्वनायझिंग. तर गॅल्वनायझिंग जी आहे ही एक काय प्रोसेस आहे, ज्यामध्ये आपण मेटलला रस्ट होण्यापासून वेगवेगळ्या डिफरंट काइंडच्या प्रोसेस ज्या आहेत त्या ठिकाणी यूज केल्या जातं, ठीक आहे, फॉर प्रिकॉशन फॉर द रस्टिंग्स. ओके. तर फर्स्ट क्वेश्चन. त्यानंतर सेकंड क्वेश्चन बघा, द फंक्शनिंग ऑफ सॅटेलाइट लॉन्च व्हेकल इज बेस्ड ऑन. ठीक आहे. जे काही आपण सॅटेलाइट, ठीक आहे, सॅटेलाइट लॉन्च करतो, हे जे आहे हे कोणत्या फंक्शन्सवरती काम करते, वर्क करते कोणत्या फंक्शनवरती. ओके. तर पर्याय क्रमांक 1 बघा, न्यूटन फर्स्ट लॉ ऑफ मोशन, न्यूटनच्या फर्स्ट लॉ ऑफ मोशनवरती काम करतं. ऑप्शन बी आहे न्यूटन सेकंड लॉ ऑफ मोशन, अँड ऑप्शन सी आहे न्यूटन थर्ड लॉ ऑफ मोशन, आणि फोर्थ आहे न्यूटन युनिव्हर्सल लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशन. तर या ठिकाणी योग्य पर्याय असणार पर्याय क्रमांक 3 म्हणजे न्यूटन थर्ड लॉ ऑफ मोशन. न्यूटनचा थर्ड लॉ काय सांगतो आपल्याला, एव्हरी ॲक्शन इज अँड इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन, इक्वल अँड अपोजिट रिॲक्शन ॲक्ट ॲज अ सायमल्टेनियसली. एकदम सायमल्टली लागेल तर तो जो आहे तो जो सेकंड थर्ड लॉ आपल्याला सांगतोय, ठीक आहे. त्यानंतर बघा थर्ड क्वेश्चन जो आहे हा डिपेंड आहे कार्बन कंपाऊंड या चॅप्टरवरती. बघा, डॅश 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 इज अँड कन्व्हेन्शनल कंपाऊंड ऑफ LPG. LPG जो आहे LPGचा फुल फॉर्म काय होतं, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस. फुल फॉर्म लक्षात घ्या, LPGचा फुल फॉर्म काय होतं, ठीक आहे, लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस, ठीक आहे. आता LPG लिक्विफाईड पेट्रोलियम गॅस जो आहे हा कोणता कंपाऊंड आहे, ऑर्गॅनिक आहे की इर्गॉनिक आहे, तर हा एकूण आहे ऑर्गॅनिक कंपाऊंड आहे, ठीक आहे. कोणता येतं ऑर्गॅनिक कंपाऊंड. यामध्ये कार्बन जो आहे हा काय असते प्रेझेंट राहते. तर यामध्ये आपल्याला विचारलं आहे की LPG मध्ये खालीलपैकी कोणता कंबन्शन्स गॅस आहे, कोणता गॅस आहे. ऑप्शन ए आहे इथेन आहे, ऑप्शन बी आहे प्रॉपेन आहे, ऑप्शन सी आहे मिथेन आहे, आणि ऑप्शन डी आहे इथिन आहे का, ठीक आहे. तर या ठिकाणी LPG जो आहे हा दोन कंपाऊंडच्या दोन मिक्सचरचा काय असेल बनलेला असेल. तर ते कंपाऊंड कोणकोणते आहेत, तर एक आपला या ठिकाणी ब्युटेन. कोणता आहे ब्युटेन. तर या ठिकाणी ब्युटेन पर्याय आहे का, नाही. इथेन आहे, मिथेन आहे, इथेन आहे आणि प्रॉपेन आहे. तर ब्युटेननं बनलेला आहे आणि प्लस या ठिकाणी बनलेला आहे प्रॉपेनने, ठीक आहे. तर या ठिकाणी प्रॉपेन दिसते का, यस. तर योग्य पर्याय काय असेल बी नंबरचा आपल्या या ठिकाणी योग्य पर्याय त्या ठिकाणी असणार आहे. तर डॅश 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 इज द
कंपोनंट ऑफ LPG. तर लक्षात घ्या पर्याय क्रमांक बी जो आहे तो म्हणजे कोणता तर प्रोपेन हे आपलं काय असेल या ठिकाणी योग्य पर्याय असेल. या ठिकाणी जर ब्युटेन असेल तर तुम्हाला ब्युटेन करावं लागेल ठीक आहे. पण या ठिकाणी आपल्याला ब्युटेन दिलेलं नाही आहे म्हणजे योग्य पर्याय काय असेल प्रोपेन असेल. कधी कधी कंबाईन पण राहतं प्रोपेन प्लस ब्युटेन. त्या ठिकाणी प्रोपेन किंवा ब्युटेन दोनपैकी एक जर असेल तर त्या ठिकाणी ब्युटेन क्लिक करा आणि मग प्रोपेन क्लिक करा. जे ऑप्शन तुम्हाला दिलेलं असेल ते ऑप्शन तुम्ही क्लिक करा. ओके. त्यानंतर बघा या ठिकाणी आपल्याला इथेन म्हणजे काय तर इथेन म्हणजे काय 2 कार्बन ठीक आहे. इथेन म्हणजे काय असा कंपाऊंड ज्यामध्ये काय 2 कार्बन प्रेझेंट असतील. ओके. आणि यातनी ANE आहे तर ANE म्हणजे काय सिंगल बॉन्डवाला आहे. कोणता आहे सिंगल बॉन्डवाला. ओके लक्षात घ्या. त्यानंतर ज्या ज्या कंपाऊंडच्या शेवटी बघा इथेन आहे प्रोपेन आहे मिथेन आहे शेवटी कोण आहे ENE आहे पण शेवटच्या पर्यायामध्ये ENE आहे तर ANE असेल तर कार्बन कार्बनमध्ये सिंगल बॉन्ड असतं लक्षात घ्या. आणि ENE असेल तर कार्बन कार्बनमध्ये डबल बॉन्ड असतं. आणि ते जर या ठिकाणी वेगळं असेल किंवा YNE असेल तर कार्बन कार्बनमध्ये ट्रिपल बॉन्ड राहतं ठीक आहे. एवढं तुमच्या लक्षात असणं गरजेचं आहे. हे सुद्धा MCQ ऑब्जेक्टिव्ह क्वेश्चन जो आहे हा त्या ठिकाणी तुम्हाला येऊ शकतं. ओके. तर चला तुम्हाला कळलं असेल क्वेश्चनचं आन्सर. तर प्रोपेन हे आपलं योग्य असणार आहे. त्यानंतर बघा द पॉवर ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स ऑफ फोकल लेंथ इज 25 सेंटीमीटर इज काय असेल बघा. आपल्याला पॉवर ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स दिलेला आहे ठीक आहे. पॉवर ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स तर कॉन्व्हेक्स लेन्सची पॉवर जी आहे ही ऑलवेज काय असते पॉझिटिव्ह असते. काय असतं पॉझिटिव्ह असते. ओके हे लक्षात घ्या. पॉवर ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स इज ऑलवेज पॉझिटिव्ह आणि कॉन्केवची काय असेल निगेटिव्ह असेल. ओके. तर हा आपला क्वेश्चन आहे लेन्सेस नावाच्या चॅप्टरमधला ठीक आहे. तर हा क्वेश्चन व्हेरी इम्पॉर्टंट आहे ठीक आहे. याआधी सुद्धा खूपदा बऱ्याचदा रिपीट हाच क्वेश्चन सेम आलेला आहे बऱ्याचदा विचारलेला आहे. तर हा क्वेश्चन लक्षात घ्या. द पॉवर ऑफ कॉन्व्हेक्स लेन्स ऑफ फोकल लेंथ इज डॅश 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 ही काय असेल. तर या ठिकाणी याचं योग्य पर्याय जे असणार आहे बघा पर्याय काय दिला आहे 4.0D. ऑप्शन बी आहे 0.25D आणि ऑप्शन डी आहे मायनसमध्ये आहे आणि इथं मायनस आहे. तर आपल्याला विचारलं काय कॉन्व्हेक्सचा विचारला आहे. तर कॉन्व्हेक्सचा आता मी सांगितलं कॉन्व्हेक्सचा पॉवर ऑफ लेन्स ही नेहमी काय असेल पॉझिटिव्ह राहील. तर या ठिकाणी पर्याय सी आणि डी तर कटला आहे. मग राहिला कोणतं पर्याय ए आणि बी. तर या ठिकाणी योग्य पर्याय असणार पर्याय क्रमांक 1. पर्याय क्रमांक 1 4D. याचा एक फॉर्म्युला पण आहे पॉवर ऑफ डायऑप्टरचा काळ असेल तर काय असेल पॉवर ऑफ लेन्स इन सेंटीमीटर डिवाइड बाय फोकल लेंथ. तर मला फोकल लेंथ म्हणजे फोकल लेंथ जी आहे ही काय असते मीटरमध्ये असते. म्हणजे मला या सेंटीमीटरला काय करावं लागेल कन्वर्ट करावं लागेल कशामध्ये मीटरला कन्वर्ट करावं लागेल सेंटीमीटरमध्ये. ठीक आहे. इथं सेंटीमीटर दिला आहे त्याला काय करणार तुम्ही मीटरने डिवाइड 100 करणार. ओके. तुम्हाला त्या ठिकाणी काय असेल योग्य उत्तर तुम्हाला त्या ठिकाणी भेटून जाईल. ओके. तर तो काय असेल 4 डायऑप्टर असेल. ओके. त्यानंतर बघा नेक्स्ट क्वेश्चन बघा डॅश 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 कलर इज डेविएट द लिस्ट इन द स्पेक्ट्रम ऑफ व्हाईट लाईट विथ द ग्लास प्रिझम. ओके. जे काही ग्लास प्रिझम आहे त्यामधून लिस्ट स्पेक्ट्रम जो आहे हा कोणता येते कमीत कमी कोणता लिस्ट कमी बेंट होते ठीक आहे. डेविएशन ठीक आहे कोणता कमी होतो डेविएशन ठीक आहे. तर लेट सपोज समजा हा जर ग्लास प्रिझम असेल या ग्लास प्रिझममधून जर आपण लाईट रेस पास करू तर ही लाईट रेस काय पाहिजे अशी जायला पाहिजे. परंतु आपल्याला लॉज ऑफ रिफ्रॅक्शन माहिती आहे की वेन लाईट रेज इज गोइंग फ्रॉम रिअर मीडियम टू डेन्सर मीडियम द लाईट डायरेक्शन विल बी चेंजेस. तर ही जी आहे ही काय ते डेविएट होते आणि एक डिफरंट 7th कलर फॉर्म करते. तर त्यामध्ये सर्वात लिस्ट कोणता तयार होते म्हणते तर सर्वात लिस्ट जो आहे हा कोणता आहे ऑप्शन नंबर ए बघा कोणता आहे रेड. ऑप्शन बी आहे येलो. ऑप्शन सी आहे व्हायोलेट आणि ऑप्शन डी आहे ब्लू. तर या ठिकाणी या क्वेश्चनचं योग्य उत्तर असणार आहे पर्याय क्रमांक ए रेड जो आहे हा काय त्याने लिस्ट बेंड होणार आहे. ठीक आहे. याकरता याचा नंबर कधी कधी आपल्याला कोणकोणते कलर्स आहेत हे आपल्याला विचारतं. तर लक्षात ठेवा विब गिओर विब गिओर ठीक आहे. आर म्हणजे व्हायोलेट इंडिगो ब्लू ग्रीन और येलो ऑरेंज आणि रेड. ठीक आहे. सर्वात जास्त रेड या ठिकाणी लिस्ट होतो आणि व्हायोलेट काय असतो जास्त असतं. ठीक आहे. हे तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे. हा क्वेश्चन तुम्हाला येऊ शकते यावरती. तर ओके लक्षात असू द्या. ठीक आहे. तर हा होता आपला क्वेश्चन नंबर 1. जाऊया आपण क्वेश्चन नंबर 2 कडे. आपण स्टेप बाय स्टेप जास्त घेऊन या कमी कमी घेऊया पण तुम्हाला समजेल तुमचे डाऊट्स क्लिअर होते असे आपण या ठिकाणी घेणार आहोत. ओके. तर क्वेश्चन 1 जो आहे हा तुमचा कंपल्सरी क्वेश्चन राहतं. ठीक आहे. क्वेश्चन 1 काय असतं कंपल्सरी राहतं. आता क्वेश्चन 1 मधला हा बी आहे आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. क्वेश्चन काय आपल्याला आन्सर द फॉलोइंग
आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन. बघा यामध्ये सुद्धा 5 प्रश्न आहेत आणि 5ही प्रश्न हे काय असेल आपल्याला कंपल्सरी आहेत आणि इम्पॉर्टन्स आहेत. ओके. तर बघा फाइंड ऑड वन. आपल्या ठिकाणी फाइंड ऑड वन सांगायचे. तर बघा इनसॅट आहे, जीसॅट आहे, IRS आहे आणि PSLV आहे. ओके. त्याच्यामध्ये ऑड कोणतं असेल तर आपल्याला नक्कीच आपल्याला IRS वाटेल. ठीक आहे. पण याचं योग्य उत्तर जे आहे हे कुठलं आहे? PSLV. ठीक आहे. कोणतं आहे? PSLV. ठीक आहे. पोलार सॅटेलाइट लॉन्च व्हेइकल. याचं काय असेल? योग्य पर्याय असेल मित्रांनो. ठीक आहे. हा जो क्वेश्चनचा आहे हा 3 नंबरचा चॅप्टर जो आहे 10th नंबर चॅप्टर स्पेस मिशन. ठीक आहे. त्यामधून आलेलं मित्रांनो. तर MCQ ऑब्जेक्टिव्हमध्ये या चॅप्टरमधील एक तरी क्वेश्चन आपल्याला पाहायला मिळेल. ओके. जाऊया सेकंड क्वेश्चनकडे. कंप्लीट द करेक्शन. ठीक आहे. आपल्या ठिकाणी करेक्शन जे आहे दिलं आहे हे काय करायचं आहे? कंप्लीट करायचं आहे. बघा ग्रुप 1 अल्कली मेटल आहे. ओके. ग्रुप 1 काय? अल्कली मेटल आहे. तर डॅश 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 हॅलोजन ग्रुप. आता हॅलोजन ग्रुप काय असेल? तर पहिली गोष्ट मित्रांनो हॅलोजन म्हणजे काय असतं? ठीक आहे. हॅलोजन म्हणजे कोणते असते? तर तुम्हाला माहीत असेल इन पिरियॉडिक टेबल ब्लॉक नंबर P. ठीक आहे. पी ब्लॉकमध्ये जे काही 14 पासून चालू होते कुठपर्यंत तर तुम्हाला 18 पर्यंत हे एवढे कंटेन आहेत. तर यामध्ये जो लास्ट सेकंड हा 18 नंबरचा जो आहे हा इनर्ट गॅसचा. कुठला असतं? इनर्ट गॅस असतं. हे तुम्हाला माहीत असेल. ठीक आहे. हा कुठला आहे? इनर्ट गॅस आहे. ग्रुप नंबर 18. त्यानंतर ग्रुप नंबर 17 त्याचा शेजारचा मित्र ग्रुप नंबर 17 जो आहे ग्रुप नंबर 17 हा असतं हॅलोजन फॅमिली. ही कोणती असते? हॅलोजन फॅमिली ग्रुप नंबर 17. मग यामध्ये कोण कोण येतं? तर क्लोरीन, ब्रोमीन, आयोडीन. ठीक आहे. हे आपले कोणते आहेत? हॅलोजन्स मेंबर्स आहेत. ठीक आहे. हे आपले कोण आहेत? एवढे हॅलोजन्स मेंबर्स आहेत त्या ठिकाणी. ठीक आहे. तर आपल्याला या ठिकाणी योग्य पर्याय काय असेल? तर ग्रुप 1 अल्कली मेटल आहे. तर ग्रुप नंबर 17. ग्रुप नंबर 17 हे कोणते असते आपले? हॅलोजन फॅमिली जी आहे ही त्या ठिकाणी असणार आहे. ओके. जाऊया समोर. बघा मॅच द करेक्ट पेअर. आपल्या डिफरंट टाईपचे क्वेश्चन यामध्ये क्वेश्चन 1 आणि 2 मध्ये येऊ शकतात. तर रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर. ठीक आहे. हा सुद्धा क्वेश्चन खूप इम्पॉर्टन्स आहे. हा तर विचारला आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ऑफ वॉटर. तर वॉटरचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स किती आहे? 1.31 आहे, 1.36 आहे, 1.33 आहे. तर या ठिकाणी योग्य पर्याय असणार 1.33. पर्याय क्रमांक 3. जो काही वॉटर आहे त्याचा ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स जो आहे हा किती आहे? 1.33 जो आहे एवढा त्याचा रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असणार वॉटरचा. ठीक आहे. 1.31 जो आहे हा असेल एअरचा. ठीक आहे. असं मी त्यामध्ये लक्षात ठेवा. त्यानंतर शेवटचा प्रश्न बघा यामधील. ओके. क्वेश्चन नंबर 1 मधला बघा ट्रू फॉल्स वरती दिला आहे. ट्रू फॉल्स वर दिलाय. ओके. बघा काय म्हणतोय? अँड इलेक्ट्रिक मोटर विथ कन्वर्ट मेकॅनिकल एनर्जी इंटू द इलेक्ट्रिक एनर्जी. जी काही मोटर आहे मोटर ज्या इलेक्ट्रिक मोटर जी आहे ही कन्वर्ट करते म्हणते काय? तर मेकॅनिकल एनर्जी इंटू द इलेक्ट्रिक एनर्जी. इट नॉट पॉसिबल. ठीक आहे. म्हणजे स्टेटमेंट हे काय असेल? फॉल्स असेल. स्टेटमेंट काय असेल? फॉल्स आहे. ठीक आहे. इलेक्ट्रिक मोटर जी आहे ही मेकॅनिकल एनर्जीला इलेक्ट्रिक एनर्जीमध्ये कन्वर्ट करत नाही आहे. ठीक आहे. तर हा 4th नंबरचा युनिट चॅप्टर आहे. ओके. आणि यामधील शेवटचा क्वेश्चन म्हणजे क्वेश्चन नंबर 1 मधला. ओके. राईट द IUPAC नेम ऑफ द फॉलोइंग स्ट्रक्चर. आपल्या या ठिकाणी IUPAC नेम जे आहे हे द्यायचं आहे. ठीक आहे. बघा या ठिकाणी काय दिलं आहे. या ठिकाणी 3 कार्बन दिलेले आहेत. ओके. 3 कार्बन दिले आहेत. 1, 2, 3. तुम्हाला या ठिकाणी झूम करून दाखवतो 1 मिनिट. ठीक आहे. या ठिकाणी झूम करतोय मी. तुम्हाला दाखवतोय नीट. ठीक आहे. कार्बन किती आपल्याकडे? 3 कार्बन या ठिकाणी दिलेले आहेत आपल्याला. ठीक आहे. कार्बन किती आहेत? 1, 2, 3 कार्बन आहेत. आणि या सेकंड नंबरच्या कार्बनला OH नावाचा एक ग्रुप अटॅच आहे. आता OH म्हणजे कोण आहे? तर हा आपल्याकडे अल्कोहोल. हा कोण आहे? अल्कोहोल. ठीक आहे. OH म्हणजे कोण असतं? अल्कोहोल. तर या ठिकाणी आपल्याला काय दाखवायचं आहे? IUPAC नेम म्हणते. कोणतं? IUPAC. तर IUPACचा फुल फॉर्म लक्षात घ्या. काय? इंटरनॅशनल युनियन प्युअर अँड अप्लाइड केमिस्ट्री. हा तुम्हाला ऑब्जेक्टिव्हमध्ये येऊ शकतं बाय चान्स. तर लक्षात ठेवा. ओके. तर या ठिकाणी आपल्याला काय विचारलं यांनी की मला सांगायचं आहे त्याचं IUPAC नेम. ठीक आहे. तर या ठिकाणी बघा CH3 बॉन्ड CH बॉन्डवरती OH दिलेला आहे. ठीक आहे. मी वरचं खोडतो याला. इथे दिले बॉन्ड OH आणि परत तिकडे कोण आहे? CH3. आता आपल्याला माहिती आहे आपल्याला जेव्हा आपण IUPAC नेम करतो तर आपण स्ट्रेट चेन कॅरी करतो. ठीक आहे. मॅक्झिमम नंबर कार्बन. तर 1, 2, 3 आहे. 3 कार्बन आहे. तर या ठिकाणी 3 कार्बनवाला कोण असतं? तर 3 कार्बनवाला असतं आपला प्रोपेन. कोणता असतं?
प्रोपेन असतं. ओके होय की नाही? तर काय असतं आपला प्रोपेन असतं. ओके, प्रोपेन असतं. तर या सेकंड नंबरच्या कार्बनला कोण अटॅच आहे? तर OH आहे. OH म्हणजे कोण? अल्कोहोल. म्हणजे अल्कोहोल. आणि अल्कोहोल जो आहे हा कोण आहे आपल्याकडे? तर अल्कोहोल हा आपल्याला एक फंक्शनल ग्रुप आहे. कोण आहे तो? फंक्शनल ग्रुप आहे. तर या फंक्शनल ग्रुपला आपण IUPAC नोमेनक्लेचर करत असताना जसं अल्कोहोलला आपण काय यूज करतो? OL यूज करतो. काय यूज करतो? OL. आणि हा कोणत्या कार्बनला अटॅच आहे? तर सेकंड नंबरच्या. इकडनं पण 1, 2 आणि हा 3. आणि जर इकडनं काउंट केली तर 1, 2 आणि 3. तुम्ही कुठनंही काउंट करा. तुम्हाला सेकंड नंबरच्याच कार्बनला हा अल्कोहोल ग्रुप अटॅच असणार आहे. तर प्रोपेन टू प्रोपेन काय झाले? प्रोपेन प्रोपेन ओके AN ठीक आहे. प्रोपेन टू ऑल ठीक आहे. प्रोपेन टू ऑल याचं काय असेल? योग्य पर्याय याचं IUPAC नेम असेल. ठीक आहे. परत एक वेळ आपण व्यवस्थित लिहूया. तुम्हाला लक्षात येईल तशा पद्धतीनं. ठीक आहे. काय असेल ते? प्रोपेन प्रोपेन टू ऑल ठीक आहे. प्रोपेन टू ऑल ह्याच्यात काय असेल? IUPAC नेम झालं मित्रांनो. ठीक आहे. तर हे होतं मित्रांनो फर्स्ट क्वेश्चन फर्स्ट क्वेश्चन मधील ए आणि बी. ठीक आहे. या ठिकाणी आपण 5 मार्क्स एकूण 10 मार्क्सचे मोस्ट इम्पॉर्टंट MCQ या ठिकाणी डिस्कस केले आहेत. यानंतरचा जो सेकंड पार्ट आहे तो आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये आपण कव्हर करण्याचा प्रयत्न करू मित्रांनो. तत्पूर्वी तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही जर आपल्या चॅनलवरती जर प्रथम आला असाल तर नक्कीच आपला चॅनल जो आहे तुम्ही सबस्क्राईब करून ठेवा आणि शेजारचं असलेलं बेल आयकॉनचं बटन त्यावर सुद्धा प्रेस करून ठेवा. म्हणजे जेणेकरून नवीन येणाऱ्या व्हिडिओचे अपडेट जे आहे तुमच्यापर्यंत येत राहतील आणि तुमच्या मित्रांसुद्धा हा नक्कीच व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.